गेल्या काही दिवसांपासून ना आमच्याकडे भुरट्या चोऱ्या होत आहेत. पण त्याच भुरट्या चोरांच्याच गमती-जमती आज तुम्हाला सांगाव्याशा वाटतायत. अगदी अलीकडे म्हणजे संक्रांतीच्या आधी तिळगुळाची तयारी करत होते. ओट्यावर एका ताटात तीळ भाजून ठेवले आणि दुसरीकडे खोबरं, दाणे असं साहित्य ठेवत असतानाच फोन वाजला. बाहेरच्या खोलीत गेले. बोलणं संपवून घरात शिरताना खिडकीच्या दिशेने झर्रकन काहीतरी उडल्याचं दिसलं. 1 मिनिट गोंधळले, पण खिडकीकडे पाहिलं तर चिमुकला शिंपी पक्षी काहीतरी खाताना दिसला आणि ओट्याकडे जाऊन बघितलं तर थोडेफार तिळाचे दाणे ताटाबाहेर पडल्याचं जाणवलं. अच्छा, म्हणजे ओट्यावरच्या त्या तीळ खोबऱ्यातून त्या पट्ट्याने चोच उचलेगिरी केलेली दिसत होती. एकीकडे त्या पळवापळवीची गंमत वाटली, पण दुसरीकडे त्यांचं जीवावर उदार होऊन अगदी थेट घरमे घुसके म्हणतात तसं चक्क ओट्यापर्यंत भिडायच्या त्यांच्या धिटाईचं कौतुक वाटलं. मग आता दुसऱ्या दिवसापासून खिडकी ते ओटा हा प्रवास वाचवावा म्हणून खिडकीच्या कट्ट्यावरच तांदूळाचे दाणे टाकले. पण छे, दाण्याकडे चक्क दुर्लक्ष करून शिंप्यांचे ओट्यावरचे हल्ले आपले चालूच. आता पुढ्यातलं आयतं अन्न सोडून ओट्याकडे धावण्याचं कारण अखेर मी माझ्या पक्षी मित्राला विचारलं. तेव्हा समजलं ते असं की शिंपी पक्ष्यांना कच्चं धान्य चालत नाही, कारण मुळात त्यांचं अन्न अळ्या, किडे वगैरे, पण ते मिळतंच असं नाही. पण हे पक्षी ना आपल्या खादाड माणसांसारखं समोर येईल ते स्वाहा करणारे नसतात. आपल्याला पचेल ते, रुचेल तेच अन्न ते शोधतात. म्हणून ओट्यावरच्या अन्नाकडे ते धाव घेत असणार. हे समजल्यापासून अन्न झाकल्यानंतर ओट्यावरच्या काही क्षुल्लक कणांकडे आजकाल मी अगदी जाणून बुजून दुर्लक्ष करते, त्या भुरट्या चोरांसाठी. आता दुसऱ्या चोरीबद्दल. परवा झाडांना पाणी घालताना गवती चहा पार रोडावलेला दिसला. काही पातींच्या तर फक्त मधल्या दांड्या शिल्लक होत्या आणि काही पाती चक्क कुरतडलेल्या दिसत होत्या. असं हे पातींचं कुरतडकाम कसं झालं असेल, ही शंका आता माझा मेंदू कुरतडायला लागली. आणि एके दिवशी काय सांगू, खिडकी बाहेरचं ते लोभस दृश्य बघताना माझी जणू नजरबंदी झाली. त्या क्षणी बहिणाबाईंची खोपा कविता आठवली. तिची उलुशीचं चोचं, तेचं हात तेचं बोटं, तुला दिली रे देवानी 2 हात 10 बोटं. हो, 2 चिमुकले शिंपी पक्षी, बहुतेक नरमादी असतील, आपल्या सुईसारख्या धारदार चोचींनी गवती चहाची पाती तोडून भुरकन उडून जात होते. मग पुन्हा परत येऊन पुन्हा पुन्हा तेच. हे पक्षी घरटं बांधताना त्याची पानं शिवण्यासाठी वनस्पतीच्या तंतूंचा उपयोग करता, असं मी कुठेतरी वाचलं होतं. यावेळी त्यांची चाणाक्ष नजर आमच्या गवती चहावर पडली होती आणि पानं शिवण्यासाठी दोरा म्हणून आमचा गवती चहा कुरतडायची त्यांची धांदल चालू होती. बहुतेक पलीकडच्या बदामाच्या झाडावर त्यांचं घराचं बांधकाम चालू असावं. आपल्या येऊ घातलेल्या बाळांसाठी त्या चिमुकल्या आईबाबांची चाललेली धडपड बघण्यासारखी होती. त्या उल्याशा मेंदूत सुद्धा आपल्या पिलांप्रतीची माया, सगळंच कौतुकास्पद होतं. इकडे माझा गवती चहा मात्र अधिकच उघडाबोडका दिसायला लागला होता. पण आता मला फरक पडत नव्हता. गवती चहा काय, मी नंतर केव्हाही नव्याने रुजवू शकले असते. पण त्या क्षणी त्या चिमुकल्या आईबाबांच्या घराची स्वप्नपूर्ती माझ्यासाठी अधिक समाधानाची होती.